सो हेलो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे आणि कालचा व्हिडिओ मी ॲड करायचे विसरले होते. काल आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, जेवलो मस्त आणि झोपलो कारण की खूप चाललो होतो आणि खूप ट्रॅव्हल झालं होतं कालच्या दिवसासाठी म्हणून. आणि गुड न्यूज आहे की एक डे अजून एक्सटेंड झाला आहे बॉम्बेमध्ये राहण्यासाठी. तर थोडंसं काम पण आहे आणि हॅपी डे पण आहे. जसं की तुम्हाला त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल की बॉम्बे डे 3rd मध्ये कळेल की त्या ब्लॉगचं मी नावे सुचवलं आहे. थोडा हॅपीनेस आणि थोडं सॅडनेस का असं आहे ते मी तुम्हाला हा व्हिडिओ एंड केल्यानंतर तो व्हिडिओ मी स्टार्ट करणार आहे, त्याच्यात मी सांगेन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आई बाबाची काळजी घ्या आणि आजूबाजूला साफसफाई करा. बाय. सो गुड मॉर्निंग. मला माहिती आहे की तुम्ही माझा डे 2 बघितला असेल आणि आत्ताच आम्ही सगळी उठलोय, सगळं बेड आवरलं आहे. आता आम्ही खाली जाऊ ब्रेकफास्ट करायला. आज ब्रेकफास्ट आम्ही घरी नाही बनवणार आहे. ब्रेकफास्ट बाहेर एक लाईव्ह लारी लागली, त्याच्यात साऊथ इंडियन फूड भेटतं, डोसा, उत्तप्पम आणि मेंदू वडा. तर मी ट्राय करते की आज तिथून थोडंसं खाऊया कारण की पोहे तर आपण रेग्युलर घरी पण खात असतो. तर बघूया. आणि हा आजचा डे आहे बॉम्बेमध्ये 3rd डे एक्सटेंड झाला एक डे. आणि आजच्या दिवशी आम्ही लोक आज मेन तर आहे की वायफाय 12 आवर्स एकला ट्रॅव्हल करणार आहे. तर तो एक सॅड डे आहे. आणि दुसरं की तो एकदा म्हणजे फ्लाईटसाठी निघाल्यावर 1 वाजता तो फ्लाईटसाठी निघणार आहे आणि मग तिथनं निघाल्यावर आम्ही लोक लोखंडवाला शॉपिंग करायला जाणार आहे. मी फर्स्ट टाइम लोखंडवाला जाणार आहे. मला खूप लोकांनी सांगितलं की लोखंडवाला मार्केटमध्ये एक्सपेक्टेशनपेक्षा त्याची प्राईस लई हाय असते, पण काहीतरी नवीन काहीतरी युनिक गोष्ट भेटली तर मी घेईन. पण तुम्हाला मी तो मार्केट ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. टेस्ट करती है मी गाइस. ओके, पण काल तर मी टेस्टच नव्हता केला. ही चटणी काय आहे? कालच्यापेक्षा बेटर आहे. ओके, ही चटणी खूप तिखट आहे, अतिशय आहे. चटणी अशी का देतात हे पातळ यार. ते नाही मला सिरियसली हे सगळं वाचलं नाही आहे. वाचन मी म्हातारी झालंय. आता इंस्टाग्रामवरती येते ना स्टोरीज, तेव्हा बघून काय रिझन आहे. ते एवढे प्यार करतात की त्यांना वायफायला पण. बॉम्बेमध्ये 1 डे एक्सटेंड झाल्यामुळे आम्हाला जिथे आम्ही एअरबीएनबी बुक केलं होतं तिथून आम्हाला गोरेगाव आर्यन कॉलनी जवळ घर भेटलं होतं. तिथे आम्ही राहायला आलो होतो. तिथं बाहेरचा व्ह्यू असा होता आणि आम्ही मस्त वायफायला चक्कर मारून आणि मग इथे ह्या घर होतं समोरचं आणि मस्त तिथे एन्जॉय केलं. कॅमेरामॅन, इट्स माय ड्युटी. नाही नदी पहुंची. व्हॉट डू यू मीन मला मोठी लांबी स्टोरी છે. एक सेकंड, खरंच तू रेकॉर्ड करते? डिलीट का फाइल આ સ્ટોરી में 3 કરી છે ને, તો અમે રેકોર્ડ કરે છે ફાઇલ. તો कस्टमरने मना किया, तू त्याच्याकडे लक्ष दे. हां, कस्टमरने मना किया तो क्या करेंगे. तो मैं क्या क्यों नहीं जमा बेटा एक मिनिट पर इतना फटके का. सॉरी पहिले तर कॅमेरा अँगलसाठी, पण आता वायफाय दुबईसाठी फ्लाय करणार आहेत. त्याचा जो ट्रान्सपोर्टर आहे तो त्याला घ्यायला आलेला आहे. तर आता सर्व सॅड होती म्हणून मग आम्ही आमचा फेस नाही दाखवला. वायफाय आम्हाला क्रेटमधून बघत होता की ह्यांनी आम्हाला का असं आतमध्ये भरून ठेवलेलं आहे, पण आम्ही सर्व सॅड झालेलो आणि इथून आम्हाला लोखंडवाला मार्केट पण जायचं होतं म्हणून मग जस्ट एक्सप्लोअर करायला गेलो कारण की काही घ्यायची इच्छा तर नव्हतीच आम्हाला. तर आम्ही जस्ट बघितलं आजूबाजूला आणि काय असं भेटलंही नाही आणि असं काही आवडलंही नाही कारण की तुमची इच्छा नसेल तर तुम्ही काय घेणार. म्हणून मला बघायचं होतं म्हणून भाभी मला लोखंडवाला मार्केट घेऊन गेल्या.
आम्ही आता आलोय लोखंडवाला मार्केटमध्ये. इथे सगळे शॉप्स चालू झालेत. थोडासा खाय थडी माझ्या ब्लॉगिंग साठी गाइस. हाँ, आपकी ग्रेवी की मस्त सुगंध आ रही है. क्या बनाया है आपने मास्टर शेफ? बताओ आपने क्या बनाया है आज? कुछ नहीं बनाया आज आपके मेरे वीडियो में आपको लूंगी. बोलो. इतनी मस्त सुगंध बनाया है और चावल बनाया है, रोटी बनाने की तैयारी हो रही है. अच्छा, और यहाँ पे पनीर फ्राई की करके रखा है. वाह वाह. और ये माया जी है. माया जी ने रोटियां बनाई है ना माया जी? हाँ. वाह मस्त सुगंध आ रही है. पर तो आज मी बॉम्बेवरनं घरी चालली आहे आणि हे आहेत मायाजी जे आम्हाला हेल्प करत होते. मायाजी हाय बोलो. हाय. और यहाँ पे मस्त रूम केलाय तो मी तुम्हाला दाखवते. तो वाव मस्त डेकोरेशन केलंय यार. इधर की भी जला दूंगी. हाँ जला दो. वाह 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 वाह. हाँ मस्त है. मिरर मस्त है लाइट वाला. हजूर हजूर. जैसे आपकी कोई मुझे लगा हजूर मतलब हाजी करना. हजूर हजूर. हाँ 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 अच्छी बात है. ओके 10 हॅलो. मला आठवलं की मी एवढे सगळे बॉम्बेचे व्हिडिओ शूट केले पण त्याला सांगितलंच नाही की मी बॉम्बेला का जातीये. तर ते मी आता सांगतेय की बॉम्बेला का गेली होती. तर आम्ही वायफाय सोबत गेलो होतो. तर वायफाय परमनंटली दुबईला शिफ्ट होतोय. तर इथून बॉम्बेवरनं त्याची फ्लाईट दुबईची होती म्हणून आम्ही त्याला बॉम्बेला सोडायला गेलो होतो. तर बस आता तो बॉम्बेला आज तो रात्री 10 वाजता दुबईला पोहोचेल आणि आम्ही लोक आज सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 7 वाजता आम्ही अहमदाबादला पोहोचलो आहे. आणि ह्याच्यानंतर मी घरी जाणार आहे. ह्याच्यानंतरचे सगळे व्हिडिओज माझ्या घरनं शूट होणार आहेत. तर माझे आता जेवढे पण व्हिडिओज टाकले तुम्ही जर बघितले असतील तर आवडलेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजूबाजूला साफसफाई ठेवा आणि आईबाबाची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय गुड नाईट.